नमस्कार, आपण पाहत आहात एसवीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। 10वीचा निकाल जाहीर, राज्यात 88.74% तर सांगली जिल्ह्याचा 92.41% निकाल। यंदाही मुलींचीच बाजी, सलग 5व्या वर्षी कोकण विभाग अव्वल। सांगली जिल्ह्यातील जतचे तहसीलदार अभिजित पाटील यांच्यावर रस्त्याच्या वादातून शेतकऱ्यांनी केली दगडफेक। पाटील गंभीर जखमी, 3 जणांना अटक तर 1 जण फरार। एक दिवसही शाळेत न गेलेल्या आर्चीला 10वीत 66.40% गुण, तर मराठीत सांगितलेलं समजत नाही इंग्लिशमध्ये सांगू म्हणणाऱ्या रिंकूला इंग्लिशमध्ये 59 गुण। बार्शी बाजार समिती अपहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल। राष्ट्रवादीकडून बार्शी बंदची हाक। आणि अंगारकी चतुर्थी निमित्त गणपती मंदिरे गजबजली, भाविकांच्या दर्शनासाठी रांगा।